कोथिंबीरीची जुडी घेतली, स्वच्छ करून धुवून घेतली, चिरून घेतली, मोठ्या भांड्यात तेल घातले, अद्रक लसूण ठेचून घातले, त्यानंतर मिरचीचा ठेचा घातला, दाण्याचा कूट घातला, चवीपुरती मीठ, हळद, तिखट थोडंसंच घालायचं. त्यानंतर चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे, खोबऱ्याचा कीस घातलेला आहे, चण्याचं पीठ घालून छान कोरडं होतपर्यंत शिजवून घेतलं आहे. एका परातीत 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, हळद, तिखट, थोडासा गरम मसाला घालून पीठ मळून घेतलं. पाती लाटून घेतली, जो कोथिंबीरीचा मसाला होता तो पसरवून घेतला. आपण भाकरवाडी करतो तशासारखं पूर्ण दाबून छान घट्ट असं रोल बनवून घेतला. दोन्ही साईडनी पॅक करून घेतलं जेणेकरून मसाला निघायला नको. गंजात पाणी घातलं, चाळणीत सगळ्या वड्या घातल्या आणि वाफवून घेतल्या. वाफल्यानंतर अगदी थंड होऊ द्यायचं, त्याच्याशिवाय वड्या पाडायच्या नाही. थंड झाल्यानंतर छान अशा वड्या पाडून घेतल्या. कढईत थोडं 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यात शॅलो फ्राय करून घेतलेला आहे, तळलेलं नाही आहे. आणि सगळ्या बाजूनी छान शॅलो फ्राय झाली आणि वेगळ्या प्रकारची आपली कोथिंबीर वडी रेडी झाली आहे. तर मग नक्की करून बघा आणि मला कमेंट करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत